तर आज मी गेले होते बाहेर आणि सांगते तुम्हाला समोर की मी कुठे गेले होते. सकाळी सकाळी मी उठले आणि माझे खूपच डोळे सुजलेले होते कारण खूप झोप झाली होती काल रात्री. आणि 6:15ला मी उठले. उठल्या उठल्या नोआ माझ्या जवळ आला आणि खेळत होता, असंच फोनसोबत खेळत होता. आणि त्यानंतर जेव्हा मी फ्लॅश चालू केला तेव्हा मग मला इग्नोर करायला चालू केला नोआनी, कारण त्याला समजलं की मी त्याचा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला अजिबात नाही आवडत की त्याचा कोणी व्हिडिओ बनवलेला. तिकडून लिली पण आली. लिली एकसारखी माझ्याकडे बघत होती. लिलीचं पण असंच आहे की फोन जर वरी केला तर लिली बघत नाही. 8 वाजले होते. त्यानंतर मी नाश्ता करून घेतला. नारळ फोडायला गेलं तर ते नारळ पण फुटत नव्हतं आणि मला नाही माहीत की कशानं नारळ ते फोडतात ते. त्यानंतर मी तसं चाकूनी फोडू लागले नारळ आणि फायनली कसं बसं नारळ फुटलं लास्टला. तर नारळाचं सगळं पाणी मी काढून घेतलं. नंतर मला असं वाटत होतं की मला ताप आली आहे, तरीसुद्धा मी बाहेर गेले कारण आमचा अचानक प्लॅन बनला होता बाहेर जायचा आणि मग आम्ही दीदीला घ्यायला गेलोत. आणि जाताना तर पाऊस काही लागला नाही, तर मला असं वाटलं की आम्ही छान छान फोटो ते काढेल तिथं जाऊन. आणि तिथं गेलं कीच झाला पाऊस चालू आणि ते पण इतका मोठा पाऊस होता की मी तर सगळे भिजूनच गेले. फोटो काढणं तर लांबच राहिलं. नंतर आम्ही कारमध्ये येऊन बसलोत आणि मग नंतर आम्ही बुट्टा खाल्लो. त्याच्यानंतर कॉफी पिली कारण पाऊस तर इतका चालू होता की थांबायचं नावच घेत नव्हता. आणि लास्टला आम्ही घरी निघून आलोत. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.